अहिल्यानगर शहरातील फराहबाग परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फैज अली तांबोळी, उमर खान, रेहान खान आणि हुझैफा तांबटकर हे 4 तरुण फिरण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी फराहबाग येथे गेले होते। त्यावेळी तेथे काही व्यक्ती नशेच्या अवस्थेत असल्याचा सांगण्यात येत आहे। संबंधितांनी या तरुणांना शिवीगाळ केल्यानंतर आणखी काही जणांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर अचानक तलवारी आणि कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी या तरुणावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात उमर खान आणि फैज अली तांबोळी यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या प्रकरणात नेमके काय कारण आहे आणि हल्लेखोर कोण याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। आमच्या इकडचे पोरं, माझा भावाचा मुलगा होता, आणखीन त्याच्याबरोबर 3 पोरं होते। फिरायला गेले होते फराहबागला। तिकडे ते गेले होते, तिकडे 4-5 पोरं आतमध्ये दारू बिरू पीत बसले होते, वाटलं नशा करत होते वाटतं। तर त्यांचं काहीतरी बोलणं झालं, त्यांना त्याने तिकडून हाकलून दिलं ते पोरांना। ते निघले बाहेर आणि बाहेर गेल्याबरोबर ते 4-5 पोरं लोकांनी काय केलं, आणखीन बाहेरचे पोरं बोलून घेतलं आणि त्यांनी वार केलं त्यांच्यावर। त्यातलं एक पोराला लागले, माझ्या भावाच्या पोराच्या हाताला पण भरपूर लागलेलं आहे।